ओबीसी नेते प्राध्यापक टी.पी. मुंडे सर यांनी पाहिलं तर काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. आता माझ्यासोबत स्वतः टी.पी. मुंडे सर काय सांगाल? आता पाहिलं तर निवडणुकीत रणधुमाळी चालू आहे नगरपालिकेच्या अनुषंगानं. काल आपण अचानकच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे, काय प्रतिक्रिया असणार आहे? नाही, आताची भूमिका आमची परळीची नगरपालिका आहे, उद्याची जिल्हा परिषद पंचायत समिती आहे. परंतु ह्याच्यामध्ये आमचे इथलचे तालुक्याचे शिवसेनेचे प्रमुख आणि शहराचे शिवसेनेचे प्रमुख यांना घेऊन आमचं ठरेल, बैठक होईल, त्याच्यामध्ये आम्ही सगळे काय विचार घेऊन ठरवू. एकीकडे पाहिलं तरी त्या बहीण भाऊ एकीकडे असतात, ते महायुतीमध्ये जो आपल्यासोबत असणार आहेत आता आहे ना. बहीण भाऊ इथे एकत्र आहेत, या वेगवेगळ्या पक्षाच्या आहेत. आम्ही बी त्याच्यामध्ये आहोत, सत्तेमध्ये आम्ही तिघं बी आता आहोत, सत्तेमध्ये आम्ही तिघं बी आहोत. म्हणून त्याच्यामध्ये त्यांचा काय प्रश्न होतो ते त्यांना बघू द्या ना. माझं काही म्हणणं नाही, आमचं तर आमचा प्रश्न आहेच, आमचं तर बोलणं झालेलं आहेच. त्या बोलण्याच्या प्रमाणावर धनंजय मुंडे किती चालतात हेही बघूया, आमचं काही म्हणणं नाही. आणि मला वाटतंय की युतीमध्ये सगळे असल्यामुळं एकत्र बसूनच चांगल्या काही गोष्टी कराव्यात, कारण समोरचे विरोधक बी काही कमी नाही आहे, याचाही विचार करणं गरजेचं आहे. काल पंकजा मुंडे माध्यमांशी बोलताना सांगितले की आम्ही 17 आम्ही बहीण भाऊ बसू, ठरवू आणि सांगू म्हणले. हो, त्यांचा प्रश्न आहे तो, माझा प्रश्न नाही आहे. तुम्ही त्यांनाच विचारा. आता नंतर बसू म्हणले होते, ते बसल्याच्या नंतर काय झालं काय नाही त्यांनाच विचारा तुम्ही. पाठीमागं आपण बोललो होतं की लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या मी विचाराचा वारसदार आहे. हो, मी आणि मुंडे साहेब हे पूर्वीपासून काम करत होतो एकत्र, आणि त्या ठिकाणी आम्ही एकत्र काम करून सुरुवातीला काही नसताना काम करत होतो. तेव्हा तर आम्ही विद्यार्थी होतो, कॉलेजात शिकत होतो. त्यांच्याबरोबर आम्ही त्यांना हे केलं, मागं पाठिंबा दिला. आणि विधानसभेला रघुनाथराव मुंडे साहेबाच्या विरोधामध्ये ते लढले तरी आम्ही त्यांना एक विद्यार्थ्यांनी सर्वांनी पाठिंबा दिला, पण त्यावेळेस पडले. त्याच्यानंतर 80ला बाबुराव आडसकर साहेबाच्या विरोधामध्ये ते उभे राहिले. आम्ही प्रचंड आमची युवा शक्ती त्यांच्या पाठीशी आम्ही उभी केली त्यावेळेसपासून, आणि त्यांना आम्ही आमदार केलं. तेव्हापासून आम्ही बरोबर आहेत, पूर्वीपासून बरोबर आहेत, तेव्हापासून बरोबर आहेत. आणि म्हणून मुंडे साहेबाच्या विचाराचा जो वारसदार आहे ते मी पक्का आहे. मग आम्हाला तर दुसऱ्या ह्याच्यावर काही गरज देणं घेणं नाही आहे. कोणा त्यांची संपत्ती किती आहे, कोणाचं काय कसं आहे त्याच्याशी आम्हाला काही म्हणायचं नाही आहे. पण राजकीय वारसदार मी आहे हे खरं आहे, हे जनतेलाही माहिती आहे. आता नगरपालिकेचे रणधुमाळी पाहिले तर जयश्री गित्ते म्हणजे आपली जे कन्या आहे त्याच्यात नाव आता आघाडीवर दिसलं, म्हणजे चर्चेमध्ये आहे. कसं पाहता आपण? ते मला माहीत नाही आहे, पत्रकारांनी काय केलं हे मला माहीत नाही. परंतु आता आम्ही शिवसेनेमध्ये आलेलो आहोत. आता निश्चितच जसं आता आमचं नगराध्यक्षासाठी आहे, तसं धनंजय मुंडे साहेबाचं बी आहे, तसं पंकजाताईचं बी आहे. मग त्याच्यातून ठरव आमच्या सगळ्यामधून काय आहे ते बघूया, त्याच्यावर काय होईल ते. महायुती म्हणून परळीमध्ये एकत्र लढणार सगळे? आमची तयारी आहे. आता ते काय करतात त्यांच्यावर अवलंबून आहे. आमची तयारी, आमच्या इथल्या तालुक्याचे प्रमुख शिवसेनेचे आणि शहराचे प्रमुख आणि मी, आमची तयारी आहे. आम्ही बसू आता आणखी आमच्या. या संदर्भात आपली काही बैठक होणार आहे तुमच्या पक्षासोबत? जे जिल्हाध्यक्ष असतील, तुमचे शहर काही? हो, होईल ना आमचे ते सगळे. किती दिवसात होईल ते? ते सांगता येणार नाही, पण 1-2 दिवसामध्ये होईल. काय आता धनंजय मुंडे काय निर्णय घेतात काय नाही बघूया. आमची त्यापर्यंत तयारी आहे आमची. आता निवडणूक लढवायची नगरपालिका. तर या संदर्भात पाहिलं तर महायुतीची 1-2 दिवसांमध्ये बैठक होईल आणि त्याच्यामुळे पाहिलं तर निर्णय घेतला जाईल की विकास महायुतीमध्ये आघाडी करायची का नाही. त्यानंतर पाहिलं तर आम्ही आपला निर्णय घेऊ असंही देखील प्राध्यापक टी.पी. मुंडे यांनी सांगण्यात आलेलं आहे. कॅमेरापर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, TVN परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.